व्हायरल ना 100% लिहून घे माझ्याकडनं. वरून पाऊस चालू, बाकी सगळीकडे धुकं, जोरात वारं, तरी आपण खिचडी बनवली. खिचडी भैया इसको बोलते डेडिकेशन खिचडी खाने की. कुछ दिख रहा है अंधे. नाउ इट्स टाइम टू खिचडी. तांदूळ फेकायचे खिचडी वरती डायरेक्ट. तुला आता मी दाखवच तुम्हाला घेऊन. काय आता इथं भूक लागली कळत नाही का तुम्हाला. अरे भैया तुला घेऊन जातो अशा ठिकाणी रिवर्स पॉल. खिचडी खाली तांदूळ फेकायचे खिचडी वरती डायरेक्ट. अण्णाला बी काही कळत नाही. अण्णा बी नाही का ते बिचाऱ्याला गणेश जेवून दिलं नाही काही नाही. चांगली जागा होती आज घरी येणार का अण्णा. खरे अण्णा आज घरी येणार होतं तिथे. भैया अशी भूक लागली आहे खतरनाक. अरे हे दुःख येतंय जातंय यार. ते पोटाचे काय आमचे विचार कर ना. मला भाऊ आवाज येणार आवाजच विषय. पण पावसाचा सीन आहे ना आपल्या खिचडीत. पाणी जास्त होऊन बाकी काय. चिवडा आणला तर तुम्ही चिवडा ते चिवडा काढा ना. एक काम करा कोणी करता मला सांगा. तुलाच माहिती लेक साइड तू म्हणला घेऊन जातो. एवढं थोडं ध्यान लेक जवळ कॅम्पिंग साठी गौरी निवास फूड रूम कॅम्पिंग साठी. तुम्ही फक्त मला सांगा कुठं थांबायची गाडी. आम्हाला आमचा पत्ता नाही. इथं मला काही दिसना दिसत. तुम्हाला कसं सांगू इथं गॅस पेटणार तिथं गॅस पेटणार नाही मग म्हणून. बरोबर एक काम करा एक बिस्किट खा बस झालं. भैया स्पॉट भेटला तुला बस टाकी खाली करू आपण. ते म्हणते कुठून आला मी आहे तुम्ही. कुछ दिख रहा है अंधे. ते आंधळ्या काय दिसतं का. भैया इथे दिसतं राईट मारायचं आहे आपल्याला. नाउ इट्स टाइम टू खिचडी. आता थांबलो आम्ही. पार वातावरण बघा कसं आहे. पहा वातावरण कसं आहे. अरे भैया या वातावरणात खिचडी करायची होती. हा स्पॉट शोधला. इथं लागू लागली हवा. पण आता दुसरा स्पॉट आहे तिकडे तो बघूयात कसं काय. आपण आता स्पॉट इथं फक्त कटिंग करणार आणि पलीकडे झाडाच्या आडून घेऊन खिचडी करणार. गणेशराव कसं एक्सपिरियन्स वाटतोय तुम्हाला खिचडी करण्याची. दादा ते भुकेच्या मारे मरेले काय सांगा तुम्हाला. त्यांना सांगतोय चिवडा खा स्पॉट बघू आपण. पण खिचडीच खायची. खिचडीच खायची. यस आता इथे सगळं धुकं होतं. आता बाकीची मोकळं झालं. जबरदस्त एकदम. हे घर पण दिसत नव्हतं झाड पण दिसत नव्हतं आपल्याला. आता खिचडीच्या अगोदर अटॅक झालाय तो चिवड्यावर. ये बघा ते चालले कांदा कापणं, ते तांदूळ धुणं, ते चालले चिवडा खाणं. त्यांची अपडेट घेत होता. बरं बाप आलं तर चांगलंच माझी अपडेट व्हायला. काढला ना हात मारा. त्याला पण खाऊ घालतो तिकडे. त्याला खाऊ घालताय. पहिलं म्हणू लागलं चिवडा खात नाही. इकडे काय चालू आहे गणेश शेठ. तुमच्यासाठी चिवडा आणला मी. खिचडी बनवण्यासाठी तयारी चालू. यस अमोल शेठ. बघा हवेसाठी कसा आडूसा शोधला आम्ही. ज्याला करायचं असतं ना तो कसं पण करतो का. इट इज अ क्वांटिटी. आता माझं आणि विशाल भाऊचं म्हणणं आहे हे बघून हे पुरणार नाही कारण हे फुगतील. पण या दोघांचं म्हणणं आहे याला अजून तांदूळ लागतील. बघू फायनलला आपण काय होतं. या रुंदी नाही याला प्रॉब्लेम हा आहे माझा. बघूयात कोण सक्सेसफुल खरं ठरतं. कसं धुकं येतं बघा. कसं त्वरित धुकं येतं त्वरित मोकळं होतं. अरे बंद कर ना तू. पावसात ठिकाणा खिचडी करता करता पळवलं आम्ही तिकडून. यस 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 भैया इसको बोलते डेडिकेशन खिचडी खाने की. सिर्फ हमारे गणेश भाई के लिए.
ये डेडिकेशन है. We love खिचडी. For this man. Only for this. This is a crazy शिजलेला राहणार. खिचडी शिजलेला. सब खाएंगे. हवा भी मजा घेऊन राहिली आमची भाऊ. खिचडी खायची आम्हाला भूक लागली काय सांगा तुम्हाला. अप्रतिम खिचडी. हवेमध्ये आम्ही खिचडी बनवत होतो पण काय करणार गॅस चालत नव्हता. खिचडी तयार झाली आणि आम्ही खाल्ली पण आम्हाला वाटतं हळद कमी झाली पण हळद एकदम ओके बस. खिचडी एकदम ओके झाली. बनवली कोण माझ्या भावानं. अमोल जाधवनं बी बनवली. थोडं म्हणजे हात बार लावू लागला. इतकं वार आहे. One eternity later. थोडस लय आवाज आली आणि मग लगत खिचडी तयार झाली. आम्ही परेशान होऊन आडू गेलो आणि मग आम्ही आता खिचडी खायला लागलो. खिचडी झाल्यावर बोला बाकी काय. A few moments later. आता बोला काय म्हणत होता. नाही म्हणजे रवी शेठ, असं मला वाटलं नव्हतं खिचडी चांगली होईल पण अशी एकदम भारी खिचडी झाली का ती चाटून पुसून बघून खावं लागलं. काय सांगू असं तुम्हाला? एक दाना पण सोडला नाही. असं वाटलं खिचडीला हळद कमी पडून. बोलत नाही आता. हे पहा. खोटाने बोला. आम्ही खोटं बोलणारच नाही. यांना चांगली होईल की नाही याचा विचार होता. मला याचं टेन्शन आहे. आमची खिचडी होती की नाही. एवढा पाऊस एवढा वारा होता. मला सगळ्यांना नाव ठेवलं. मला असं वाटत होतं की जे आता म्हणजे हवा वगैरे जे येत होतं One eternity later. या मी कधी खाणार नव्हतो पण मी पूर्ण सगळे उठले पण मी आणि भाऊ दोघं जणांनी पूर्ण फिनिश केली. पूर्ण चॅलेंज पूर्णच नाही केली दोघांनी. मी कधीच खिचडी व्हायरल ना 100% लिहून घे माझ्याकडनं. जवळपास डिलिव्हरी झाली. आता माझा भाऊ आपण क्रेझी थिंग्स केल्यास तशा प्रोफेशनल राहिलोच नाही आपण एन्जॉय केलं मस्त पैकी. टेन्शन शेड एन्जॉय करायला पाहिजे माणसाला. हा ना. तर मस्त मजा येते एन्जॉय केल्यावर. बायको तिच्या एन्जॉय रोज काम करतो आपण. रोज मला सांगा. आपण रोज ड्युटीला आहे मी. आता एन्जॉय कधी भेटणार आहे आपल्याला. सोबत काही येत नाही. मला सांगा वरून पाऊस चालू बाकी सगळीकडे धुकं जोरात वारं तरी आपण खिचडी बनवली. म्हणजे खिचडी आयुष्यभरात आपण किती खिचड्या खाल्ल्या तर प्रत्येक खिचडीकडे ध्यानात येईल आपल्याला. खिचडी हा म्हणजे येणारच 100% येणार.